आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. तुम्ही मागील काही दिवसांपासून आरोप करतायत संजय शिरसाटांवर आणि आज तुम्ही CBIच्या ठिकाणी आला आहेत, काही कागदपत्र घेऊन आला आहेत. काय नेमकं प्रकरण आहे आणि कुठे कुठे तुम्ही हे डॉक्युमेंट्स देताय? काय आहे की आरोप करणे म्हणजे असं नाही आहे की बिनबुडाचे आरोप करत आहे. मी हे सगळे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे. एकही डॉक्युमेंट असा नाही आहे जे त्याला ते चॅलेंज करू शकतं. सगळे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आहे की कशा की जमीन हडप केली. खूप सारे प्रकरण आहे. तुम्ही फक्त एका जमीनच्या बाबतीत बोलत आहे. खूप सारे त्यांचे प्रकरण आहे. ते डिस्प्रपोर्शनेट एसेट्समध्ये येतं. आणि दुसरं म्हणजे एक प्रश्न मला विचारायचं आहे की इतकं सारा सगळे नियम जे आहे ते बदलून एका मंत्र्यासाठी कशा प्रकारे सवलत देण्यात आलेली आहे. कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी त्यांच्या हातात देण्यात आलेली आहे. जे सरकारी जमीन आहे तेही देण्यात आलेली आहे. त्यात कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही आता तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत तो मांडणार आहात? मी सगळे त्यांचे जे पुरावे माझ्याकडे आहे. सुरुवात विट्स हॉटेलपासून की कशा प्रकारे विट्स हॉटेल त्यांनी कमी भावात खरेदी केली. दुसरं म्हणजे MIDCचा इतका मोठा प्रकरण आहे MIDCचा की जे रिझर्व्ह लँड होता ते रिझर्व्ह लँडला रिझर्व्ह करून त्यांच्या मुलाच्या नावाने एक अल्कोहोल फॅक्टरी तयार करण्यासाठी ते लँड त्यांना विदाऊट फॉलोइंग एनी रूल्स MIDCचे जे नियम आहे की ऑक्शन करायला पाहिजे, न्यूजपेपरमध्ये ॲड द्यायला पाहिजे, ते कसं काही न करता त्यांच्याकडे हे देण्यात आली. आता मी हे सगळे पुरावे दिल्यानंतर माझी अपेक्षा हे होती की महाराष्ट्र सरकार जे वारंवार बोलतो की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे ते काही केलं नाही. म्हणून आज मी CBI ऑफिसला आलेलो आहो. पोलीस महासंचालकांची सुद्धा भेट घेणार आहात? मी DG अँटी करप्शनला इथून DG अँटी करप्शन त्यांच्याकडेही हे देणार आहे. अपेक्षा हे आहे की कमीत कमी एक एजन्सी जे आहे ते कमीत कमी त्यांना विचारेल. असंही म्हणताय की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ द्यावा? मी अनेकदा त्यांना 2 रिमाइंडर्स केले होते. मुख्यमंत्री आणि गव्हर्नर दोघांनाही हे रिमाइंडर्स दिले होते आणि त्यांना रिक्वेस्ट केली होती की आपल्याला या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपली सरकार गांभीर्य असेल तर मी आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी तुम्हाला हे सगळे पुरावे तुमच्या हातात देतो. नाही मिळाला, आतापर्यंत मिळालं नाही आहे. बहुतेक त्यांना सत्ता महत्त्वाची आहे. बहुतेक त्यांना ते कुर्सी टिकवायची आहे म्हणून मला वेळ देत नाही ते. शेवटचा प्रश्न, आबरू नुकसानीचा दावा तुमच्यावर ठोकलेला आहे, दाखल केलेला आहे, केलाय शिरसाटांनी. आज दुपारी सुनावणी असं म्हणतात संजय शिरसाटांनी दावा. कारण ना मी तो वाट बघत होते कारण मी कोर्टाला जाणार होते. आता माझ्यासाठी खूप सोपं झालेलं आहे की कोर्टानं ते गेलेले आहे. हे काय आहे की टाईम बाईंग एक्सरसाइज म्हणतो ना आपण, की चला आपला वेळ तर काढू आपण कोर्टामध्ये जाऊन. आता कोर्टामध्ये मी सिद्ध करेल ना सगळं. सगळीकडे डॉक्युमेंट्स देणार? 100% सगळीकडे डॉक्युमेंट्स देणार मी. त्यामुळे आपण बघतोय की हे होते इम्तियाज जलील जे आता CBI ऑफिसमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांनी जे आरोप मंत्री संजय शिरसाटांवर केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स ते देणार आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सर्व डॉक्युमेंट्स दाखवेल आणि योग्य ती कारवाई व्हायला हवी होती मात्र ती झाली नाही आणि त्यामुळेच आपण CBI आणि अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी आपण जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांतने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.